त्याप्रमाणे काटोल शहरातील टायर्स व कार असेसरीज सर्व कंपन्यांचे एकमेव शोरूम. शॉपचं नाव आहे श्री टायर्स व कार असेसरीज. पत्ता ठाकूर कॉम्प्लेक्स, ठाकूर पेट्रोल पंप, नागपूर रोड, काटोल. प्रोप्रायटर आहेत अक्षय सरजी बेलसरे. यांच्याकडून मला 100 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद. ओके. हॅलो हॅलो हॅलो. कमी वयात जास्त तरक्की, वाईट अर्थ नाही. हा, कमी पण म्हणजे कमी वयात जास्त तरक्की. 2 वर्ष झाले की तिसरा जेमतेम चालू आहे आता. पाहणं कोटं कोटं चालला माणूस नाव गाजवत रे बाबा. हा, पाहणे अजून तर मिशीची कोरी यायची आहे. नाही का? पण याचा आशीर्वाद आहे माझा. तू असाच खूप मोठा हो, खूप नाव कमाव, नाही का? तर आमचे शाहीर, बघा मी काय म्हणते, शाहीर लहान असो किंवा मोठा असो, पण मानाने म्हणजे वयाने जरी लहान असो तरी मानाने मोठा आहे. म्हणून आमचं कर्तव्य बनते की त्यांना मानाने बोलायला पाहिजे. तर शाहीर साहेब, सुरतची नवघरे, तुम्ही पहिल्या गावाच्या मांडणी होत्या, प्रशाची मांडणी केलेली होती. मूळ स्तंभाचा आधार देऊन तुम्हाला प्रशाची मांडणी केलेली होती. मी तुम्हाला मूळ स्तंभामधूनच उत्तर दिलं, पण तुम्ही काय म्हणता उत्तर चुकीचं आहे. बरोबर आहे सुरतजी? उत्तर चुकीचं आहे. पण मला सांगा, मूळ स्तंभाचे 4 खंड आहेत. मूळ स्तंभाचे 4 भाग आहेत. मग तुम्ही हे काम काय म्हटलं की बाई मी पहिल्या भागातून विचारलं, मग दुसऱ्या भागातून विचारलं, मग तिसऱ्या का चौथ्या भागातून विचारलं म्हणून? हे सांगायला पाहिजे होतं ना, कारण प्रत्येक भागामध्ये वेगळं उत्तर आहे. आणि बरोबर तुम्ही काय म्हणता शाहीर साहेब की बाई म्हणते त्यांच्या का इंद्रा माता. उत्तर काय आहे? हा, इंद्रमादेवी आई आणि बाप म्हणते आमला ऋषी. बाप कोणता? आमला ऋषी. शाहीर साहेबांचं म्हणणं आहे. आणि शाहीर साहेबांना 67, 68 आणि 69 पान नंबरवर त्याचं उत्तर आहे. तर त्याचे 5 नंबर करा शाहीर साहेब. ते 5 नंबर नव्हे, त्याचे ते अभंगाच्या लाईनी आहेत. दोहे असतात, ते दोहे 59, 69, 67 आणि 69. हे त्याच्यावर काय लिहिलं का सांगतो तुम्हाला. तिथे आहे पार्वती आणि शंकराचा झगडा. मूळ स्तंभामध्ये पार्वती आणि शंकराचा झगडा म्हणजे वाद असतो. तर पार्वती विचारली शंकरजीला, म्हणते पार्वती शिवाचे प्रश्न करी, अरे देवा हे जन्मले कवने पण. पार्वती शिवाचे प्रश्न करी, देवा हे जन्मले कवने परी, ते सांगा माझं. पार्वती म्हणते शंकराला, ते सांगा माझं. ब्रह्मा विष्णू रुद्र इंद्र म्हणती. ब्रह्मा विष्णू रुद्र इंद्र म्हणती हे 4ही पदी वर्तत. हे 4ही पदी वर्तती. या 4 वर्गाची उत्पत्ती माझ्या स्वरूपात. मग ती उत्पत्ती कोण असून? शंकरापासून असेल ना शाहीर. ती उत्पत्ती शंकरजीपासून. कारण पार्वती विचारते की 4ही पदाची उत्पत्ती कोणापासून आलेली आहे. तेव्हा ती पार्वती म्हणजे पार्वतीला शंकरजी सांगतात की या 4ही पदाची उत्पत्ती माझ्यापासून झालेली आहे. म्हणजे माझ्यापासून म्हणजे पार्वती शंकरापासून झालेली आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर कशा आहे हो? तुम्ही मला सांगा, 4 भागामध्ये कोणत्या स्तंभातून विचारलं तुम्ही? कोणत्या भागातून विचारलं शाहीर साहेब? मी जिथं करत नाही, पण मी पण मूळ स्तंभाचा आधार देऊनच तुम्हाला उत्तर दिलेलं आहे.
आहे हाव मी नाही आला तुला त्याचा पण शाहीर साहेबांना इतका सोपा प्रश्न विचारला माझे माय बाप कसं की गणेशजीचं पोट मोठं का वाईट